श्रीराम लाईव्ह न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। दारूबंदीसाठी लामकानी येथील महिलांचा एल्गार, दारूबंदीसाठी निदर्शने। हजारखोली येथील सिल्वर क्रॉस पॉवरलूम येथे त्रासन करताना महिला यंत्रात ओढली जाऊन तिचा मृत्यू। अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिवादन। महानगरपालिकेच्या महास्वच्छता अभियानाचा महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते शुभारंभ। धुळे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांतर्फे लेखनिबंध आंदोलन करून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन। लोक जनशक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी 8व्या दिवशी आमरण उपोषण सोडले। आणि पांढरा नदी किनारील 11 किलोमीटर रस्त्यावरील पथदिवे बसवण्याच्या कामाचे आमदार गोटेंच्या हस्ते भूमिपूजन। आता बातमीपत्र विस्ताराने। संपूर्ण महाराष्ट्रभर दारूबंदी महिला मोर्चा धुळे व लामकानी येथील महिलांतर्फे लामकानी गावात गावठी दारू भट्ट्या, सरकारमान्य देशी विदेशी दारू दुकाने बंद करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निदर्शने करून निवेदन देण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला मोर्चा धुळे व लामकानी येथील महिलांतर्फे लामकानी गावात गावठी दारू भट्ट्या, सरकारमान्य देशी विदेशी दारू दुकाने बंद करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निदर्शने करून निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की लामकानी ग्रामपंचायतीमार्फत 21 जानेवारी रोजी महिला भगिनी मंडळाच्या वतीने महिला ग्रामसभा घेऊन दारूबंदी ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता। त्यात देशी विदेशी, गावठी आणि सरकारमान्य दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करून सरपंच व ग्रामसेवक यांच्या समक्ष ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठवण्यात आला होता। परंतु यास 10 दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला मोर्चाच्या वतीने त्याची दखल घेऊन लामकानी येथील महिलांना बरोबर घेऊन गावठी, देशी विदेशी आणि सरकारमान्य दारू दुकाने बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जोरदार निदर्शने करून निवेदन देण्यात आले। यावेळी गीतांजली कोळी, मनीषा पाटील, रत्नाबाई पाटील, सिंधुबाई कोळी, बानुबाई कोळी, राजबाई पाटील, मंगल पाटील, मीराबाई पाटील, उषाबाई पाटील, बालूबाई पाटील, लीलाबाई मांग, मायाबाई पाटील यांच्यासह लामकानी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। दारू ही बंदी झालीच पाहिजे। महिलांच्या दंजाचा समस्या आहे की आमच्या गावात खूप नुकसान झालंय दारूमुळे। आमच्या गावात लखन नावाचा मुलगा आहे, इथं ऍडमिट आहे 2-3 दिवसापासून। दारू पिऊन त्याचं सर्व लिव्हर खराब झाली। ही दारू ही बंदी झालीच पाहिजे। जशी आमच्या गावाला कुऱ्हाड बंदी झाली तशी ही दारू बंदी झाली पाहिजे। तुमच्या ग्रामपंचायतचा ठराव मंजूर झालेला आहे ना? हो, ठराव पण मंजूर झालाय। धुळे शहरातील हजारखोली येथील सिल्वर क्रॉस पॉवरलूम येथे त्रासन करत असताना 65 वर्षीय महिलेची ओढणी मशीनमध्ये अडकून महिला मशीनमध्ये ओढली गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। धुळे शहरातील मुस्लिम नगर हजारखोली येथील सिल्वर क्रॉस पॉवरलूम येथे त्रासन करत असताना 65 वर्षीय महिलेची ओढणी अडकून मशीनमध्ये महिला ओढली गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत अधिक माहिती अशी की अबिदाबी अब्दुल रऊफ अन्सारी वय 65 राहणार वडजाई रोड इसाक मस्जिद जवळ या अबुबाईस अब्दुल मन्नान अन्सारी यांच्या पॉवरलूम मध्ये कामगार आहेत। शुक्रवारी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास त्या पॉवरलूम मशीनच्या त्रासन करत असताना त्यांची ओढणी मशीनमध्ये अडकून त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या। त्यात त्या गंभीर जखमी झाल्या।
सदर घटना इतर कामगारांना लक्षात आल्याने त्यांनी अभिदाबी यांच्या नातेवाईकांसह त्यांना हिरे महाविद्यालयाच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अभिदाबी यांचे पती अब्दुल रऊफ अन्सारी हे पॉवरलूम कामगार आहेत. त्यांच्या पश्चात 2 मुले 1 मुलगी असा परिवार आहे. याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. अभिदाबी यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिनकी उम्र 65 वर्ष है. आज सुबह 6:30 बजे अब्दुल मन्नान सिडकन का पावरलूम कारखाना है, वहाँ पर कांडी मशीन के अंदर उनकी उड़नी फंसने से उनकी मौत हो गई. आपको बताता चलूँ कि शबाना भी अब्दुल रऊफ मैयत की जो लड़की है वो यहाँ पर कामगार थी और वो कांडी मशीन पर काम करती थी. माँ जो है बच्ची की मदद के लिए सुबह 4:30-5 बजे उसको नींद न आए तो वो कांडी मशीन भरने के लिए आ जाती थी. आज सुबह हालांकि शुक्रवार था, शुक्रवार को कारखाने बंद रहते हैं, लेकिन माँ ने सोचा कि भाई बेटी की हेल्प हो, मदद हो, इसके लिए वो सुबह जो अकेली कारखाने में आ गई और वो कांडी मशीन भरने लगी. अब वो किस तरीके से उनका दुपट्टा फंसा या क्या हुआ, एक हादसा हो गया. हादसा होने के बाद उनकी सांस चल रही थी. उनको लेकर जो अब्दुल मन्नान सेठ और उनके लड़के अबुलास, इन्होंने उनको रिक्शा में डालकर अलमसीरा हॉस्पिटल में ले गए. डॉक्टर ने वहाँ पे कहा कि आप अर्जेंट में इनको सिविल अस्पताल ले जाइए. सिविल अस्पताल हम लोग लेके गए और वहाँ पर रास्ते में उनकी मौत वाक़ हो गई. डॉक्टर ने उनको मृत घोषित किया है. अभी यहाँ पर जो है पीएम शुरू है, पोस्टमार्टम रिपोर्ट है, उनके नाते वगैरह सब यहाँ पर मौजूद हैं कि ये मैयत की उम्र 65-70 साल थी, वो रिटायर्ड थी और उनकी बच्ची काम पर थी. अभी आज हादसा यहाँ पर इस तरीके से हुआ है. धुळे येथे 2 फेब्रुवारी रोजी आयोजित अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शहरातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाचे धुळ्यात 2 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शहरातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर साहित्य संमेलनाचा मान प्रथमच धुळ्याला मिळाला आहे. यावेळी रवींद्र साठे, दादासाहेब विधाते, महापौर चंद्रकांत सोनार, स्वागताध्यक्ष रविबेल पाठक, भाजप शहराध्यक्ष अनुप अग्रवाल, प्राध्यापक प्रकाश पाठक, प्रतिभा चौधरी, भिकन वराडे, देवेंद्र सोनार, विजय पाच्छापूरकर, प्रशांत मोरणकर, सचिन शेवतकर, हर्षल विभांडिक आदी उपस्थित होते. धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून महानगरपालिकेतर्फे आयोजित महास्वच्छता अभियानाचा महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. धूळमुक्त धुळे शहर करण्यासाठी सदर महास्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. धुळे शहरात छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारपासून महास्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सदर अभियानाला महापौरांनी शुभारंभ केला. धुळ्यात प्रचंड घाणीचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी अस्वच्छता वाढल्याच्या तक्रारी आहेत. धूळमुक्त धुळे शहर करण्यासाठीच महापालिकेमार्फत महास्वच्छता अभियान राबविले जात आहे. स्वच्छता अभियानासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून त्यामुळे येणाऱ्या काळात धुळे शहराची स्वच्छ शहर म्हणून गणना होईल. या महास्वच्छता अभियानात धुळेकर जनतेने देखील स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या अभियानात स्वच्छतेबरोबरच धुरणी फवारणी करून पाण्याची गळती थांबवली जाईल. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, पददिव्यांची दुरुस्ती, प्राथमिक स्वरूपात रस्त्यांची दुरुस्ती तसेच मोकळ्या जागांवरील झाडे झुडपे काढण्यात येणार आहेत. महाअभियानाच्या शुभारंभ प्रसंगी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामन गवळी, सुनील बैसाने, युवराज पाटील, भगवान देवरे, साबीर शेख, प्रदीप करपे, चेतन मंडोरे, देवेंद्र सोनार, किरण अहिरराव, नरेश चौधरी, भगवान गवळी, विजय माळी, सचिन शेवतकर, चंद्रकांत महाजन, हर्षकुमार रेलन, वंदना भामरे, सुरेखा बडगुजर आदी उपस्थित होते. धुळे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचे औचित्य साधून राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज महास्वच्छता अभियानाला आज सुरुवात झाली आहे. धुळे शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीने विश्वासाने 50 नगरसेवक बहुमताने निवडून दिले, त्या जनतेच्या गरजा, सुविधा आणि त्यांच्या मनातील ज्याही गोष्टी असतील त्या आम्ही पूर्ण करणार आहोत. धुळे शहराच्या नागरिकांना
असा पश्चाताप होणार नाही की आपण भारतीय जनता पार्टीला निवडून दिल्यानंतर धुळे शहराचा विकास झाला नाही। धुळे शहराचा संपूर्ण विकास होईल। आम्ही धुळे शहराच्या ज्या इतक्या वर्षापासून आम्ही पाहतोय की धुळे शहरामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय होता धूळ, कचरा आणि घाणीचे साम्राज्य, या संदर्भात महानगरपालिकेचे वेळोवेळी मोर्चे आले, निवेदन आले आणि या सर्व गोष्टी पाहता सर्वप्रथम प्राधान्य आम्ही स्वच्छतेला दिले। धूळमुक्त शहर, सुंदर शहर आणि स्वच्छ शहर यासाठी आज महास्वच्छता रॅली आयोजित केली आहे आणि संपूर्ण या रॅलीमध्ये तुमचे सर्व कामगार भाग जे 27 जून केले, जून 1 मध्ये कार्यरत असतील आणि मलेरियाचे त्याच ठिकाणी फवारणी होईल, पॅकिंग होईल, ॲबिटिंग होईल। फायर फायटरने महत्त्वाचे रस्ते धुतले जातील। 4 JCB लावलेले आम्ही भाड्याने, त्या 4 JCBच्या माध्यमातून जे बक्क प्लॉट असतील, खाजगी प्लॉट असतील, जागा असतील, ओपन जे आडगळ वस्तू असतील, झाडं झुडपे असतील, ते सर्व काढण्यात येतील। राज्य शासनाकडून मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारे निर्णय घेतले जात आहेत। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या अशा आकृतीबंधाच्या मागणीसाठी धुळे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करून प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। राज्य शासनाकडून मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करण्याचे निर्णय घेतले जात आहेत। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या अशा आकृतीबंधाच्या मागणीसाठी धुळे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करून प्रादेशिक परिवहन अधिकारी PK तडवी यांना निवेदन दिले। मोटार विभाग कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंध या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी निवेदने देण्यात आली असून वारंवार संबंधितांशी चर्चाही घडून आल्या आहेत, परंतु कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय 20 जानेवारी रोजी झालेल्या सभेत घेतला होता। संघटनेच्या वतीने 3 जानेवारी रोजी राज्यस्तरावर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते, परंतु शासनाने या आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही। कर्मचारी संवर्गाच्या संख्येचा विचार करता असलेली पदोन्नतीची नगण्य संधी व पदोन्नतीकरिता असलेले 4 स्तर व अपुऱ्या मनुष्यबळामुळे जनतेस होत असलेला त्रास, जनमानसातील संताप या सर्व बाबींचा विचार करून संघटनेने प्रशासनास मोटार वाहन विभागाच्या आकृतीबंधमध्ये सुधारणा करण्याबाबत 16 डिसेंबर 2016 रोजी प्रस्ताव सादर केला होता। तत्कालीन परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर संघटनेने सुधारित प्रस्ताव सादर केला। सध्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्यासोबतही या प्रस्तावावर चर्चा झाली आहे, परंतु परिवहन आयुक्त कार्यालयाद्वारे शासनास पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावावर चर्चा झाली आहे, परंतु परिवहन आयुक्त कार्यालयाद्वारे शासनास पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये संघटनेद्वारे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाचा विचार करण्यात आलेला नाही। उलटपक्षी सध्या पदोन्नतीस उपलब्ध असलेल्या वर्ग 1 पदांची संख्या कमी केल्याचे खात्रीलायक समजते। कर्मचाऱ्यांचा हा घोर अपमान असल्यानेच सदरचे लेखणी बंद आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रकाश पाटील, सुरेंद्र सरतापे, नितीन नागरे, जगदीश कांदे, राजेश लोखंडे, राजू कांबळे, उमेश साबळे, रवी बैसाने, अनिल मानकर, गजानन पवळे, सुनील खंडारे, शशिकांत पिल्ले, विलास नागरे, जय जाधव आदी उपस्थित होते। क्लरिकल विंडोज जे आहेत त्या बंद झालेल्या आहेत ऑफिसच्या, त्याच्यामुळे साहजिकच परिणाम होईल आणि जी इन्कमिंग मालक चालक लोक आहेत ते काही जण वापस जातील, त्याच्यामुळे त्यांचं काम आजच्या दिवस तरी खोळंबेल आणि त्याच्याबद्दल मी पहिले दिलगिरी व्यक्त करतो। आणि दुसरं असं आहे की जी मॅक्झिमम वाहनं येतील रजिस्ट्रेशनसाठी येतील, CFRA आमचं चालू आहे, लर्निंग चालू आहे किंवा DL चालू आहे, जे अधिकाऱ्यांच्या लेवलची सर्व कामं जी आहेत आम्ही सुरळीतपणे पार पाडणार आहोत, ती पार पडतील। फक्त क्लरिकल लेवलची जी कामं आहेत त्याची आजची पेंडन्सी जी आहे ती उद्या भरून काढली जाईल। काय मागण्याचं आहे? आकृती बंदाची मागणी आहे, काही नवीन पोस्ट क्रिएट करण्यासंबंधी मागण्या आहेत त्यांच्या। महाराष्ट्रभर आम्ही लेखणी बंद आंदोलन करत आहोत। आम्ही शासनाला वेळोवेळी आकृती बंद या संदर्भात निवेदनं दिलेली आहेत, जेणेकरून इतर विभागामध्ये जशा प्रकारे एक ज्युनियर क्लार्क लागलेला व्यक्ती क्लास 2 ऑफिसर म्हणून रिटायर होतो, त्या प्रकारे आमच्या विभागात सुद्धा
जो ज्युनियर क्लार्क आहे त्याला कमीत कमी क्लास 2 ची पोस्ट मिळावी रिटायर होताना, अशा प्रकारे आमची मागणी आहे. पण या आकृती बंद संदर्भात शासनाने आम्हाला उदासीनतेचा प्रकार दाखवलेला आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण राज्यभरातून आमचा रोष व्यक्त करून शासनाचा निषेध करत आहोत आणि आमचा आकृती बंद शासनाने तात्काळ मंजूर करून आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे. मागणी काय आपली? आकृती बंद मंजूर करण्यात यावा त्यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत. लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने दिनांक 25 जानेवारीपासून सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण शुक्रवारी सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी यांच्या विनंतीवरून व राज्य निवडणूक आयोगाच्या मनपास प्राप्त झालेल्या पत्रावरून मागे घेण्यात आले. लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या 2018च्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या ईव्हीएम घोटाळ्याची चौकशी करावी यासह विविध मागण्यांसाठी लोक जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी शोभा चव्हाण व कुंदन खरात यांनी दिनांक 25 जानेवारीपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. सदरचे आमरण उपोषण शुक्रवारी मागे घेण्यात आले. 25 जानेवारीपासून सुरू झालेल्या आमरण उपोषणाची जिल्हा प्रशासन व मनपाने दखल न घेतल्यामुळे लोक जनशक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे मनपाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून आंदोलन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगास कळवले होते. त्याप्रमाणे मनपास पत्र प्राप्त झाले. त्यात नमूद करण्यात आले आहे की मनपा अधिनियम 1916 नुसार भ्रष्टाचार व नियमबाह्य पद्धतीने झालेल्या निवडणुकीसंदर्भात हरकती घेण्यासाठी मतदार यादीत नाव असलेल्या कोणत्याही व्यक्तीने 10 दिवसाच्या आत न्यायालयात अर्ज दाखल करण्याची तरतूद आहे. परंतु तसे लोक जनशक्ती पार्टीतर्फे न झाल्याने शुक्रवारी मनपाचे सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी यांनी पदाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या आलेल्या पत्राची माहिती देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीवरून उपोषणकर्त्यांनी ज्यूस घेऊन उपोषण सोडले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे, शहराध्यक्ष प्रमोद सोनवणे, मनोज शिरसाट, रवी नगराळे, श्रावण खैरनार आदी उपस्थित होते. धुळे महानगरपालिका सार्वत्रिक 2018 निवेदन देऊन ते गेल्या 5 ते 6 दिवसापासून उपोषणात बसले होते. प्रशासनाच्या वतीने आम्ही आमची लेखी भूमिका त्यांना मांडलेली आहे आणि प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार ते आज उपोषण मागे घेत आहेत. त्याबद्दल धुळे महानगरपालिकेतर्फे मी त्यांचा खूप आभारी आहे. जे काही त्यांचा जो काही निवेदन आलं होतं ते आम्ही राज्य निवडणूक आयोगास सादर केलं होतं आणि राज्य निवडणूक आयोगाने जे काही लेखी निर्देश दिलेले आहेत आज आम्ही त्यांना ते त्यांच्याकडे सुपूर्द करीत आहे. निवडणूक आयोगाने जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्यामध्ये असं स्पष्ट म्हणलेलं आहे की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1916 मध्ये नमूद केलेल्या निवडणुकीच्या कामकाजातील महत्त्वाच्या नियमबाह्यतेमुळे, भ्रष्टाचारामुळे किंवा निवडणुकीच्या निकालावर महत्त्वाचा परिणाम घडून आणणाऱ्या कोणत्याही अन्य गोष्टीमुळे निवडणुकीच्या विधिग्राह्यतेविषयी हरकती घेण्यात आली असेल तेव्हा नगरपालिका मतदारांच्या यादीत तिचे नाव नोंदलेले आहे अशा कोणत्याही व्यक्तीस निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून 10 दिवसाच्या आत कोणत्याही वेळी अशा विवादाचा किंवा हरकतीचा निर्णय करण्यासाठी न्यायाधीशाकडे अर्ज करता येईल अशी तरतूद आहे. धुळे शहरातील पांढरा नदी किनारील 11 किलोमीटर रस्त्यावरील पथदिवे बसवण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी महास्वच्छता अभियान हे पैसे खाण्याचा धंदा असल्याची जहरीली टीका केली. धुळे शहरातील पांढरा नदी किनारील 11 किलोमीटर रस्त्यावरील पथदिवे बसवण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी 12 वाजता पांढरा नदीजवळील गणपती मंदिरजवळ संपन्न झाला. आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून पांढरा नदीच्या दोन्ही किनारी 5.5 मीटर रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. बऱ्याच रस्त्याचे डांबरीकरणही झाले आहे. शुक्रवारी दुपारी 11 किलोमीटर रस्त्यावरील पथदिवे बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार अनिल गोटे यांनी धुळे भाजप महानगरच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या महास्वच्छता अभियानावर जोरदार टीका केली. यावेळी संजय बगदे, सुनील नेरकर, तेजस गोटे, योगेश मुकुंदे, संजय बोरसे, नीलम मोरा, वंदना सूर्यवंशी आदी उपस्थित होते. हे आपण जे आता जे काय आहे स्वच्छता अभियान ते निरीक्षण परीक्षण हे पैसे खाण्याचे धंदे. धूळ मुक्त नको, गुंड मुक्त का, धूळ आपोआप जाईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण सुद्धा नागरिकासारखं वागायला शिकलं पाहिजे. काय फरक पडत नाही. नरेंद्र मोदी साहेबांचं कधी बघितलं त्याच्या पुस्तकाचं त्यांनी उद्घाटन केलं.
बाकीच्यांनी कागद खाली टाकले, त्यांनी खिशात ठेवून घेतला. मग बाकीच्यांनी खिशात ठेवून घेतला. माझं नेहमी मोठ्या माणसांच्याकडनं काही गोष्टी शिकायच्या असतात. देवेंद्र फडणवीस साहेब आले होते इथे नदीपात्रामध्ये आणि पिशवी उडाली प्लॅस्टिकची, पटकन धरून घेतली आणि खिशात ठेवून घेतली. याच गोष्टी महत्वाच्या असतात, दुसरं काय महत्वाचं. आणि हे जे मला शिकवलं, हे काय मी शिकलो, हे काय माझ्या अंगात आले गुण, ते मोठ्या मोठ्या लोकांच्या सहवासात राहताना त्या मोठेपणा काय आहे त्यांच्यामधला एक जरी गुण आपल्याला घेता आला तरी आपल्या जीवनाचं कल्याण होईल, सार्थक होईल, असं माझ्या मनामध्ये कायम असतं. मी काय नुसतं त्यांच्यावर फोटो काढायला तोंड मध्ये घालायला नसतो कधी. त्यांच्याकडनं काय शिकता येईल. आणि मनुष्य हा कायम आयुष्यावर विद्यार्थी असला पाहिजे, कायम विद्यार्थी असला पाहिजे. जो स्वतःला मी विद्यार्थी असं समजतो तोच माणूस चांगला नागरिक होऊ शकतो. शहरामध्ये अनेक गोष्टी करायच्या आहेत, आपण करतो आहोत. आता इथे झुलत्या पुलाचं काम सुरू आहे. मी यांना सांगितलंय आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो, मार्च 4 महाशिवरात्री आहे. कॅलेंडर नसेल घरी जाऊन बघून घ्या. पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. दारूबंदीसाठी लामकानी येथील महिलांचा एल्गार, दारूबंदीसाठी निदर्शने. हजारखोली येथील सिल्वर क्रॉस पॉवरलूम येथे त्रासन करताना महिला यंत्रात ओढली जाऊन तिचा मृत्यू. अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिवादन. महानगरपालिकेच्या महास्वच्छता अभियानाचा महापौर चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते शुभारंभ. धुळे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांतर्फे लेखणीबंद आंदोलन करून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन. लोक जनशक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी 8व्या दिवशी आमरण उपोषण सोडले. आणि पांढरा नदी किनारील 11 किलोमीटर रस्त्यावरील पथदिवे बसवण्याच्या कामाचे आमदार गोटेंच्या हस्ते भूमिपूजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.